नमस्कार मित्रांनो, मी शिव कापसे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्याला अशाच एका ठिकाणी जायचे आहे जिथं आगळ्या वेगळ्या स्वरूपाचे तुम्हाला दर्शन भेटणार आहे देवाचे मित्रांनो। त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एकदम आंध्र प्रदेशचीच आठवण येणार आहे। तर आपण जाऊयात। तुम्हाला हे आंध्र प्रदेशहूनच आठवलं असेल की मी आज कुठं जाणार आहे, ओळखा आणि मित्रांनो कमेंट करा। पण आता मी तिकडच चालले, पण त्याच्या आधी तुम्ही कमेंट करा मित्रांनो, आणि ही व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं हे पण सांगा। तर मित्रांनो आता आपण चाललोय आपल्या पुढल्या प्रवासाकडे, आणि चला मग बघूता आपण कसं दिसतंय काय नाही तिथलं सगळं प्लेस। तर एकदम इथलं वातावरण तर मस्त आहे मित्रांनो। तर बघा इथले काही गल्लीतले काही इकडले आहेत मित्र, ते पण इकडे आले होते आणि म्हणत होते आम्हाला पण घ्या। ए हाय करा सगळे, हाय। कमेंट होतील का आज या व्हिडिओ मध्ये? हाय। तर बघा मित्रांनो हे आपले सगळे छोटे मित्र आहेत। आपल्या व्हिडिओला हे आज लाईक करतात पण कमेंट करतात पण। आपण यांना बाय करतो, बाय करा। नाव काय तुमचं? नाव काय? अज्ञान, अली, तुझं? हुसेन, तुझं? मसूद, तेरा? अच्छा, चलो बाय। मित्रांनो आता आपण इथं आलो, मध्ये जाणार आहोत। जाण्याच्या आधी तुम्हाला इथून बाहेरून पण थोडे थोडे काहीतरी दाखवतो। त्याचे थोडे थोडे शॉर्ट्स आहेत, ते बघा तुम्ही। मला आवडते का बघा मित्रांनो मंदिर। मी तर इथं बार बार येतो, मला लय आवडते। तुम्ही बघा आता। बघा मित्रांनो किती सुंदर आहे काही। मी जेव्हा लहानपणी येत होतो तेव्हा नव्हतं हे, आत्ताच बांधलंय असं, तेव्हा नव्हतं असं काही। आता आपण मध्ये जाऊन पण बघूता इथून। मध्ये जाण्याच्या आधी मित्रांनो आपण इकडला परिसर बी बघूता सगळा कसा आहे काय नाही ते। आता इकडं गाडी 4 व्हीलर पार्किंग वगैरे आहे वाटतं। तर मी आता लय दिवस झाला आलो होतो इथं, म्हणजे आता मला येऊन पण काहीतरी 1-2 वर्ष होईल आले। तर मग आता त्याच्यावर मी आताच आलो। इथं एक लय मोठं वडाचं झाड आहे मित्रांनो, हो का तुम्हाला दाखवतो। हे बघा 2 वडाचे झाड आहेत मोठे मोठे। ती कार तर बघा केवढी दिसायली हो का, एवढीच दिसायली हो का, छोटीच आहे बघा। चला आता बघूता, लांबून दाखवतो मी तुम्हाला, थांबा तिकडून बघा असं कसं दिसतंय ते। हो का मित्रांनो कसलं मोठं झाड आहे का, हो का। ह्याच्या बाजूला हो का ही पारंब्या ते आता लोंबायला, तर तरी बी अजूनही आता खाली येते का काय की, उगं थोडंच राहिले, एक 6-7 फूट राहिले खाली उगं यायला। बाकी तिथे एक छोटीशी काहीतरी शेंद्राची मूर्ती वगैरे ठेवलेली दिसायली आपल्याला। त्या मंदिरात आल्यावर बघा ना किती मस्त वाटायला। इथलं लाल धोंड्यामध्ये सगळं बांधकाम केलं मित्रांनो, हो का। लाल धोंड्याचं हे बांधकाम आहे। इथं साईडलाच हो का असं केळीचं वगैरे लावलेलं आहे, इथं झाडं हो का, बघा हो का केळीचे पानं, त्याला केळी बी लागले मित्रांनो, हो का केळीचे झाडं। हो बघा ह्या साईडला इकडे केळी वगैरे लागले। आता 5 पेक्षा जास्त टाइम झालाय, झाडावाला हात लावू नका म्हणते ते झाडं झोपतात ना म्हणून। मग आता आपण हो का इकडं आला, हे कशाचं झाड आहे, गुलाबाचं झाड आहे हो का मित्रांनो इकडं, हो का। बाकी सगळं लय नंबर 1 आहे इथलं। तुम्हाला मधून पण दाखवतो, पण बाहेरून पण थोडासा परिसर दाखवणं हे गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही कधी आलो इथं, तुम्हाला इथं कधी नाश्त्याला इथं तिथं बसायचं असलं तर चांगली जागा तुम्हाला भेटली माहीत पाहिजे का नाही। आता बाहेर गावून जर तुम्ही आलो आणि तुम्हाला जर माहितीच नाही तर, अरे मित्रांनो तेव्हा का तिकडं बघा पतंग उडवला तर काही जण पोरं आहेत छोटे छोटे, तेव्हा का बघा ती पतंग उडवला ते, हे बघा इकडं पतंग उडलेला तर मित्रांनो। हो का ही मंदिरच्या पाठीमागचा भाग आहे पूर्ण, बघायला बघा कसं दिसाले किल्ल्यावानी, एकदम नंबर 1 उगा किती मस्त दिसाले आहे का, बघा हो काय लय भारी दिसाले। ह्याच्यासाठीच तर मी इकडं आज यायचं म्हणत होतो, आणि आता आज आणला तुम्हाला बी, बघा हो का कसं दिसतंय। कमेंट करा मित्रांनो मला हे कसं दिसतंय काय नाही, आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब पण करा मित्रांनो। आपण मागला सगळा परिसर बघितला आता, आणि हो का ही जी आहे का ह्याच्यामध्ये इथं विहीर आहे, पण आता ही कसं इथलं बंद असल्यामुळं आपण दाखवता येत नाही, तरी मी तुम्हाला दाखवतो। तिथं कुलूप आहे एक छोटंसं, हे बघा हो का इथं
दिसलं कुलूप आहे म्हणून इथं आपल्याला जाता येत नाही, सिक्युरिटीचं रिझन आहे इथं. आणि आता आपण डायरेक्टली जाणार आहोत मंदिरमध्ये. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण आता मध्ये चाललो, चला मग. बघा हो का मित्रांनो, आता आपण इथून मध्ये चाललो. मध्ये जाताना हो का दरवाजात बघा किती मस्त आहे इथून. बघा हो का किती बारीक बारीक इथं कोरीव काम केलं आहे का मित्रांनो. वर एक बल्ब आहे, त्या बल्बाने इथं सगळं उजेड येते. किती मस्त दिसाले हे सगळं. बघा हो का दरवाजा बी बघा मित्रांनो, एकदम बालाजी मंदिर मध्ये आल्यावर असं वाटायले. बिल बघा कसं यायला मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आल्या आल्या इथं सगळ्यात पहिल्यांदा अशी एक छोटीशी आपल्याला इकडं दानपेटी पण बघायला मिळते. हे बघा इथं हे दानपेटी आहे मित्रांनो. इथं तुम्ही ऑनलाईन पण असं पैसे टाकू शकता. हे मंदिर ट्रस्टमध्ये पूर्ण पैसे जातात आणि इथल्या काही जेवायचे वगैरे कार्यक्रम म्हणा, अन्नभोग म्हणा, ह्या सगळ्याच्या हे कामाला येतात. काही जणांना इथं प्रसाद वगैरे हे ते आता मंदिरचं असते त्याच्यासाठी हे कामाला येतात. इथं एक छोटंसं होम पण आपल्याला बघायला मिळते. जे काही यज्ञ वगैरे असते ते सगळं इथं केले जातात मित्रांनो. आता आपण इथून आधी काय करूता, प्रदक्षिणा घालूता आणि मग बालाजी देवांचे दर्शन घेऊता. आधी प्रदक्षिणा घालूता, इथून थोडा वेळ जरा शांत बसूता इथं. चला आता इकडून जाऊता. पैंतीस साल से आप यहीं पे हो गया. बघा मित्रांनो, ह्याने इथं 35 वर्ष झालं आहे तर मन, आणि 35 वर्ष झालं इथं पुजाऱ्याचंच काम करायलेत. त्याने प्रयागराजहून आलेत म्हण त्याने इकडं. मित्रांनो, काही कारणांमुळं आता मी इथं आलो होतो, पण आपल्याला इथली माहिती आज मिळत नाही. कारण की इथले जे ट्रस्टी जे आहेत तिथले ते इथं नाही आहेत आणि ते पण आपल्याला इथं माहिती सांगू शकत नाहीत. आणि इथले लोक असं म्हणतात की त्यांनी जी माहिती दिली तेच जेन्युइन असेल आणि डीप माहिती असेल, त्याच्यामुळं त्यांच्याकडूनच माहिती घेतली पाहिजे. आणि इथं काही जण वेगवेगळी पण माहिती सांगू शकतात, त्याच्यामुळं आपण त्यांच्याकडूनच माहिती घेणं जास्त बरोबर समजतो. म्हणून अजून काही मी कुणाचा काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही, कारण की त्यांची काही विचारलं नाही. हे मंदिरची स्थापना वगैरे कधी झाली ते वगैरे काहीच इथलं विचारलं नाही. कारण ह्याचं तेच की आपल्याला एकदम जेन्युइन माहिती पाहिजे होती, ते आता आपल्याला सध्याला भेटले नाही. पण येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याच्याबद्दल नक्कीच तुम्हाला सांगेन मित्रांनो.